डोंबिवली एमआयडीसी मध्ये एका कंपनीला 2 कंपन्यांना भीषण आग लागली। अग्निशमन दलाकडून आता आग विझवायचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। डोंबिवलीच्या एमआयडीसी मधली ही घटना आहे। 2 कापडाच्या कंपन्या होत्या, गारमेंट्स कंपन्या होत्या, त्यांना आग लागली आहे। मात्र आता दरम्यान आपले प्रतिनिधी अजय दुधाणे या ठिकाणी उपस्थित होते आणि ते आताची दृश्य आपल्याला दाखवतात, आपण पाहूया। डोंबिवली एमआयडीसी आता काही वेळापूर्वी एक भीषण आग लागलेली आपण पाहू शकता। माझ्या मागे ही जी आग लागलेली आहे, एका कपड्याच्या कंपनीला आग लागलेली आहे। काही वेळापूर्वी ही आग लागलेली आहे, भीषण आग लागलेली आहे। आणि पाहू शकता ही जी कंपनी आहे, कपड्याची कंपनी आहे आणि ह्या कंपनीतले लंचचा टाइम झाला होता, सर्व कामगार बाहेर होते आणि त्यावेळेला ही आग लागलेली आहे। प्रचंड मोठी आग ही दिसून येते। 4 फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या घटनास्थळी पोहोचलेल्या। एरोसेल नावाची ही कपड्याची कंपनी आहे आणि आपण पाहू शकता ही भीषण आग ही जी डोंबिवली एमआयडीसीत लागलेली आहे। आता काही वेळापूर्वी ही आग लागलेली आहे। डोंबिवली एमआयडीसीतला हा प्रकार आहे आणि ही जी घटना आहे ही आता काही वेळापूर्वी घडलेली आहे। डोंबिवली एमआयडीसीत आपण पाहू शकता हे फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत, त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। 4 फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत, पोलीस प्रशासन सगळे इथे पोहोचलेले आहे। आणि ही जी आग आता काही वेळापूर्वी जी लागली ती भीषण आग आहे आणि ही कपड्याच्या कंपनीला लागलेली आहे। ही आग कशामुळे लागली त्यामुळे त्याचप्रमाणे इथे या कंपनीत कोण आहे आता आतमध्ये ते अजून काही समजू शकलेले नाही। मात्र आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे सुरू आहेत।